बरीच म्हणतेस ना ग तुम्हाला. अगं तुला आई तरी कसं समजू ग. अगं कोणी कुणाला उगाच भेटत नाही, तर ते जन्मजन्मीचे ऋणानुबंध असतात. आपले आहेत का ग असे ऋणानुबंध, जेणेकरून आपण भेटलोही आणि दुरालोही. असो, कालच तुझं आणि बाबांचं बोलणं सर्व पोटातच ऐकलं ग. विशेषतः आजी आजोबांची इच्छा नाही ग माझा जन्म व्हावा म्हणून. सांग ना गाई, बोल ना. बाबा बाबा ओ बाबा, तुम्हाला आवडतं का लेक माझी लाडकी पाहायला. बाबांची पोर लाडकी असते ना ओ बाबा. सांगा ना बाबा. बाबा तुम्ही आईला काल का दवाखान्यात घेऊन गेला होता. तिथे किती मोठमोठ्या मशीन होत्या आणि आणि त्यात ते किती छान दिसत होते ना बाबा. सांगा ना बाबा, बोला ना. आजी आजी तू ते औषध का दिलं का मला. आजी असं घेत जाऊ नको का आजी, मला त्रास होत होता, मला खूप मरण येत होतं का आजी. आजी माझ्यासोबत तू नाही करणार तर आणखी कोण करणार आहे का आजी. सांग ना ग आजी, सांग ना. सांग ना ग आजी, सांग ना. आई ए आई, तू ते औषध का घेतलंस ग आई. आई असं घेत जाऊ नको ग आई, मला त्रास होत होता, माझा श्वास गुदमरत होता ग आई. आई एकदा जन्माला घालून काय बघ, तुझं ते रूप पाशील माझ्यात एकदा. मी कोणाची बहीण, मुलगी, पत्नी तर कोणाची आई. मग गर्भात काढण्याची का ग तुला घाई. सांग ना आई, गर्भात काढण्याची का ग तुला घाई.